पप्या पप्या लवकर बाहेर यार. अरे किती वेळ लावतोय? काल रात्री काय अख्खा माणूस खाल्ला होतास का? बाहेर ये ना पटकन. भाई तुझं अपलोडिंग आज लवकर झालं, त्याला आपण काय करणार? आपल्याला डाउनलोडिंगला एवढाच वेळ लागतो. थांब आता. नाही पण माझा मुद्दा काय आहे की तू पेपर का घेऊन गेलाय साथ? पेपर तरी बाहेर ठेवून जायचं ना यार, तुला एवढा वेळ लागतो तर. लवकर ये यार. हो काय किती वेळ? काय भाई तू ना आपल्या चाळीतले त्या बनी काकाच्या वर्तन करतो. ते पण असेच करायचे. आधी टाइमपास करत बसायचे, बिड्या वगैरे मारत कट्ट्यावर, आणि नंतर आपण आत गेलो ना की बोंबाबोंब सुरू करायचे. अरे बाहेर 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 तो बाहेर. फालतू किस्से सांगू नको. पेपर कुठे? पेपर दे चल पटकन. कशाला पाहिजे पेपर? अरे पेपर दे ना यार पप्प्या, मला पेपर पाहिजे यार. टॉयलेट रिकाम आहे, पाणी येत आहे, आता पेपर कशाला? दे ना यार प्लीज, मला पण पेपर लागतोय. दे ना प्लीज. ये ओला आहे हा पेपर. मग तुला काय भेळ बांधून खायची का त्यात? ओला असला तरी सुद्धा बातम्या सेम मारतात. घे. काय काय केलंस तू पेपर बरोबर? ओला कसं झाला हा पेपर? बाई काही नाही, एक सॅड बातमी होती त्यात. ती वाचता वाचता जरा रडलो तर अश्रू पडले म्हणून भिजलाय. पप्प्या खरं सांग, हा पेपर ओला कसा झाला? बाई सगळं कसं खरं सांगायचं? चाळीतली सवय आहे बाई. तिकडच्या टॉयलेट एकदम फुल पेटी पॅक ना, त्यामुळे वाराच यायचं नाही. त्यामुळे वारा गेला असा पेपर घेऊन जायचो. लोकांना वाटायचं केवढा हुशार माणूस आहे, आता सुद्धा वाचतो. नंतर ते इंग्लिश पेपर सुद्धा घेऊन जायचो. फुल रिस्पेक्ट बाई चाळीत. पण तेव्हा सवय लागली वारा घ्यायची. आता वारा घेतला नाही ना की फ्रेश वाटतच नाही. म्हणून आज सुद्धा वारा घेत होतो. फक्त वारा घेता एकदा चुकून उडून खाली पडला पेपर. सर तुम्ही किती ग्रेट आहात. मी तुमचे पाय कुठे आहेत? बाई काय करतोय? पाय धुतले नाहीत आपण. अरे किती घाणेरडा आहेस तू. का जगतोय मी तुझ्या बरोबर? शी. अरे पेपर भाई, पेपर घेऊन जा ना. आता इतकं बोंबाबोंब कशाला गेली भाई? शब्दकोडा सोडव ना भाई. हे बघ तमिळनाडूचं राजधानी काय आहे भाई? गौरव गेलाय ते. मी अनाथाश्रमात होते ना, तर 66 मुलींची असं सरसर वेण्या घालायचे. मग नंतर तुझे हात पण अशाच्या वेण्यांसारखे व्हायचे का वाकडे? ए आनंदी, तुझं नाव याद दे ना गिनीज मध्ये. तुझा फुल वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे याने. मला तर साधी पोनी बांधायला बोर होतं यार. मला पण काहीच नाही. तुला माहिती का, गावाकडे माझी आई माझ्या येण्या बांधून द्यायची. मी ना असे केस मोकळे सोडून फिरायचे, तर मला म्हणायची, अगं केस मोकळे सोडून काय फिरती, जटा होतीन केसात, मग वेशी बार मंदिरात राहायला लागेल आयुष्यभर. मंदिरात आयुष्यभर? अरे सॅलॉन मध्ये जायचं ना, त्यापेक्षा हेअर ट्रीटमेंट करून घ्यायची. बेस्ट. खालचे केस ना ट्रिमच करून टाकायचे सरळ, सिम्पल. अगं आमच्या गावाकडे सालाव फालाव असं काही नसतं. तू पिक्चर नाही बघितला का तो जोगवा? हा तसंच करायला लागतं आमच्या गावाकडं. जटा झाल्या तर मंदिरात सोडतात येशीच्या बाहेर, आणि मग तिकडेच राहायचं, भीक मागून खायचं. नॉनसेन्स यार, ऍब्सोल्यूट फालतूगिरी आहे माहिती नाही. हे सुपरस्टिशन ना इंडियामधनं उखाड के फेक देणे चाहिए. आणि मुळात पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया. बरोबर आहे. काय बरोबर आहे? तू भरलायस का 12वीचा फॉर्म साईनने दिलेला? नाही अजून भरला नाहीये, पण अजून महिनाभर आहे. भरणार आहे मी, टेन्शन नका घेऊ. काय मजा येईल ना मुक्ताचा अभ्यास घ्यायला. आपण छडी घेऊन बसू आणि ती म्हणेल, मला माझी तब्येत बरी नाहीये, मला बरं वाटत नाहीये. हे थांब, लक्ष्मणचा फोन येतोय. बोल रे. गुड मॉर्निंग. काय झालं? अरे ओके बरी आहे का ती? ओके तू हा काही लागलं तर सांग. हा ओके बाय, टेक केअर. काय झालं? अरे उर्मिलाला बरं नाहीये मेजर, तो तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलाय. येणार नाही आहेत आज दोघंही. काय? विठ्ठला, मीटिंग अर्जंट मीटिंग. चल अरे डायरेक्ट घुसताय. अरे भाई आपली काय चड्ड्या. ओके बोला, काय पटपट बोला. आता जे सांगणार आहे ना त्याने तुला घाम फुटणार आहे बघ. काय गौरवचं काय मॅटर झालं? नाही लक्ष्मण आणि उर्मिला आज येणार नाहीयेत, हेल्थ इश्यूज. मग ठीक आहे ना, एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? इकडे कस्टमर आलं तर काय करायचं? खाण्यापिण्याचं कोण करून देणार त्यांना? बाई सुट्टी डिक्लेअर करू ना, मस्त क्रिकेट खेळू ना आज. तो आपला 6 मॅन आहे ना, जो गेलाय चेन्नईला फायनान्स आणायला. त्याला जर कळलं ना आपण एकही दिवस सुट्टी टाकली आहे, तो डायरेक्ट बँड वाजेला. आणि एकेका डिशचा हिशोब मागणार आहे तो. बाई महाचर्चा नकोय, सोल्युशन असेल तर सांगा इकडे.
हे आपण पिठलं भाकरी दिवस साजरा करूया का? काय तुम्ही काय झालं तरी त्याच डिशवर येत आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे ना एक एक करून जा आणि कुठून तरी एक एक डिश शिकून या. मी दिवसभर पिठलं भाकरी करत राहिले ना तर माझे हात पिवळे होतील. लोक म्हणतील हात पिले हो गए, अब चट मगनी चट द्या. बंकसच करते काय झालं तरी. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, काही झालं ना तरी देव हा देवच असतो. म्हणजे काही झालं तरी लोक देवाची पूजाच करतात. देवानी भक्तांना सुख दिलं काय आणि दुःख दिलं काय, भक्त त्याची पूजाच करतात ना. हे खरं आहे. हे खरं आहे, पण कहना क्या चाहते हो? मला असं म्हणायचं की एक दिवस आपण जर कस्टमर्सना पटवलं आणि आपण म्हणू ते खायला घातलं तर आपलं हॉटेल काही बदलणार नाहीये. आपल्या हॉटेल बद्दलची इमेज तशीच राहणार आहे ना. आणि आज ऑड डे की नाही आज, सो आज रेग्युलर कस्टमर्स येणार आहेत. गोड बोलून त्यांना पटवू ना. एवढं पण विश तुमची डिश आमचीच काय करणार आहेस? आपण आपला बाणा नाही सोडायचा. बरोबर आहे. ठीक आहे ना. अशा परिस्थितीत आपण एकच गोष्ट करू शकतो. काय? प्रार्थना. बाबा, काही झालं तरी या सोप्या डिशच्या ऑर्डरच येऊ दे रे बाबा. हे काय चाललंय भाई? बाथरूम मध्ये प्रार्थना? भावाने ऐकलं ना, खरंच चिडायचं, काहीतरी वेगळं व्हायचं. चला बाहेर, चल बाहेर, बाहेर चला तुम्ही पटकन, बाहेर चला, बाहेर चला, चला चला. सॉरी बाबा, हे सगळे वेडे आहेत, हे पागलचे. अरे भाई क्या बात है भाई, रिस्पेक्ट, फुल रिस्पेक्ट या माणसा. ए मुक्ता, आनंदी, परी, चला भाई. चला मॅम, प्लीज येते ना. या बाई, या माणसाकडे बघा किती वेळ लावताय. या माणसाला रिस्पेक्ट द्या बाई, फुल मार्क द्या बाई. यांनी या कस्टमरला आतमध्ये घेतलं, त्याची ऑर्डर घेतली आणि हा रेडी झाला सुद्धा नाही. बाई नाही, पगार वाढवून मागायचा नाही बाई. रिस्पेक्ट आणि मार्क सगळं मागे घेईन. वो रिस्पेक्ट, वो मार्क, वो पैसा, वो सब आपके पास ही रखो. लेकिन हम तो साले ये ऑर्डर के धर्म संकट में फंस गया हूँ. काय एवढं काय झालं? माणूस शिजवून मागितलाय का त्यांनी? अरे काय रे, किती अभद्र बोलतोस? बघ ना केवढा पॅनिक होतोय तो. नो नो नो, लेट्स बी सिरियस गाईज. आज ज्या काही ऑर्डर्स येणार आहेत त्या आपल्यालाच कराव्या लागणार आहेत. काय काय ऑर्डर आहे त्याची? सपागोटी. है क्या? सपागोटी, सपागोटी. क्या? गोटी. हा सपागोती, सागोती, सागोती बाई, सागोती असेल ऑर्डर. हा कळलं. ओ सागोती. हा भैया जी, सागोटी नहीं बोला, सागोती तो कितना आसान है ना. तुमको आता है बनाने को? सागोती नहीं, वो कुछ तो अलग ही बोला था. वो बोलते बोलते हमारी जबान टेढ़ी हो गई है. का वो देखो बोलने भी नहीं आ रहा है. नहीं नहीं नहीं, मैं बोल रहा हूँ सागोती ही रहेगा वो. सागोती वड़े. हाँ, हमारे इधर का झुमला स्टिक डिश है सागोती वड़ा. मस्त लागते भाई डिश. अरे भैया जी, सागोती नहीं. और अगर सागोती बोला होता तो वड़ा भी तो बोलना चाहिए ना उसको. वो ऐसा कुछ नहीं बोला. फिर क्या बोला? क्या बोला? पिस्ता, पिस्ता कुछ तो बोल रहा था. पिस्ता. पिस्ता सागोती. नहीं. सिपागोटी पिस्ता. हे भाई नाही, पिस्ता घालून सागोती कसं काय बनवू शकते? बनू शकते. जरा थांबते का बाई? अरे भाई, भाई ते पिस्ता नसतं ते. उसमें वो चिकन मटन वगैरह रहता है, नॉनवेज का वो रहता है. पिस्ता नहीं रहता वो. साबुती वड़े जो रहते हैं ना, और ऐसे उसमें ग्रेवी रहता है. किसको गिरवी रखते हैं? मुर्गी को. अरे याला आवरा रे कोणीतरी. भाई काय चाललंय? भगवान, भगवान. क्या बोला तुमने? सिपागोटी पिस्ता. सिपागोटी पिस्ता, सगोटी पिस्ता. अरे स्पगेटी पास्ता बोला है उन्होंने. स्पगेटी पास्ता. सगळे बाजूला वा, मला येतो पास्ता. अरे
वा भाई झकास. अरे सर काय म्हणताय, खूप दिवसांनी आलात आज. हो हा या बसा बसा. ते पिठलं भाकरीसारखे काही कॉम्पिटिशन नाहीये का? नाही नाही, ती तेव्हा एकदाच होती, आता यावेळेस काही नाही. नॉनव्हेज वगैरे ठेवा ना कॉम्पिटिशन. नाही हो, आज काही कॉम्पिटिशन काही ठेवता येणार नाही. आज फक्त बसायचं, ऑर्डर द्यायची, जेवायचं आणि बिल भरून जायचं. म्हणजे फ्री वगैरे नाही आहे का काही? नाही, आज फ्री नाही, आज पैसे भरावे लागतील. एनिवेज या ना, बसा तुम्ही, बसा प्लीज. काय झालं? ए पैसे भरून जेवायला प्रॉब्लेम आहे का? फुकट तिथे डेअरी सकट. यार खूप बोर होत. प्रोफेशन आहे आपलं. बट ऑल वर्क अँड नो प्ले मेक साहिल अ डल बॉय. एक गेम खेळायचा का? चल ना भाई. नाही नाही, मैदानी खेळ नाही, मर्दानी खेळ. काय काय भाई? म्हणजे काय करायचं माहितीये का, की आता आपल्या हॉटेलमध्ये जी लोक बसलीत की नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे, त्यांच्या अपिअरन्स कडे बघायचं आणि ओळखायचं यांचं नाव काय असेल, हे कुठे काम करत असतील, म्हणजे लाईफ बेसिकली. भाई NPL ठीक आहे, नाम पत्ता लिखना. क्या बात आहे. शाळेत खेळलोय आपण. NPL लीग सुरू झालेली. हा, चल असं कोणापासून सुरुवात करायची? टेबल नंबर 5. हा हा. मला असं वाटतं ना, त्याचं नाव काय असेल, त्याचं नाव यशोधन असेल. करेक्ट करेक्ट करेक्ट. यशोधन नाव असेल त्याचं, असं वाटतं. भाई पण आडनाव काय असेल? काय चुगे. नाव किती भारी असलं तरी आडनाव काय, जसे नाव यशोधन, आडनाव चुके. आणि हा ना माणूस, हा माणूस आहे ना, मला असं वाटतं की हा म्हणजे असं नॉर्मल 10 ते 5 जॉब करणारा वगैरे असणार. आणि असंही नाही की खूप मोठ्या कंपनीत आहे, खूप बँकेत आहे मोठ्या वगैरे, असं काही नाही. असं बेसिक कपाट बनवणाऱ्या कंपनीत वगैरे अकाउंट सांभाळत असणार, असं मला वाटतं. आणि भाई याचं टेबल आहे ना, टेबल कंपनीतलं, ते असं त्या कपाटांच्या मागे असणार. तिथे माणूस काय भाई, पंख्याचा वारा सुद्धा पोचत नसणार. बघ ना भाई, बघ ना, पंख्याच्या खाली बसलाय बरोबर. मला वाटतं ना, हा जी ऑर्डर देईल ना, घरातलंच काहीतरी पदार्थ. हो भाई, कारण त्याची बायको माहेर गेली असणार किंवा डबा विसरला असणार. हे चांगलं लॉजिक. सर ऑर्डर. मॅडम मला घरगुती छान पिठलं भाकरं मिळेल का? हो मिळेल ना. एक पिठलं भाकरी घे रे इकडे, टेबलवर बाजार. गुड गेस, आपलं हे गुड ऑर्डर, गुड ऑर्डर. वा वा वा. सर थँक्यू, धन्यवाद. हळूहळू तुठे. बघ कसं टळटळीत उन्हात कॅन्डल लाईट डिनर डेट साठी आलाय बघ. भाई रोमॅन्टिक माणूस आहे खरंच. बस ना, तू बस. तू आधी तू बस. काय 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 कसं आहे बघ ना, तो कसं आहे बघ. कसं म्हणते काय भाई, जिराफ सारखं आहे भाई, जिराफ. नाही रे, जिराफ नाही रे, हा हे रे, हा डायनोसॉर आहे. ज्युरेसिक पार्क मधला तो शाकाहारी डायनोसॉर असतो ना, तो काय काय नाव काय असेल रे डायनोसॉरचं नाव काय असेल? काय असेल? मला वाटतं ह्याचं नाव हे असेल, गगनचुंबी. गगनचुंबी उंचे. नाही, गगनचुंबी वाटत नाही. तिचं नाव गगन वाटत नाही. डीटवर आलं तू. काय ऑर्डर काय देणार? पास्ता किंवा पिझ्झा, बर्गर, असलं काहीतरी इंग्लिश पदार्थ मागवणार भाई. आणि प्यायला हे कोल्ड कॉफी वगैरे. 1,500-2,000चं बिल व्हायलाच पाहिजे. आणि हा काय मागेल माहितीये का, हा घाबरला असणार ना की बिल वाढायला नको, अजून पैसे वाचवतो. मग म्हणणार मी मागवतो साधं एक ऍपल ज्यूस किंवा नाही, त्याहून बेसिक एक लिंबू पाणी वगैरे. आनंदीची मजा करू. आनंदी ऑर्डर घ्यायला ये. हा पटकन ये, काय करतेस? हो हो.
सर आमचा आज स्टँडिंग ऑर्डर डे आहे त्यामुळे तुम्हाला उभं राहून ऑर्डर घ्यायला लागेल. सर ऑर्डर जलकांची भाजी. काय घेणारस? पास्ता झाले. एक पास्ता. पास्ता कसं? पास्ता किती रे? 125. आणि लिंबू सरबत? 10 रुपये. एक लिंबू सरबत. ओके सर. एक पास्ता आणि एक लिंबू सरबत. ऐकू आली का ऑर्डर वरनं दिली? या मुलीचं नाव काय असेल? मुलीचं मला वाटतं तिचं नाव हे असेल पूजा. हा मी ती सांगताना सांगेल हाय आय एम पूजा जोलाजो पूजा. आणि सोशल मीडियावर तिचं नाव असेल प्रिडी पू किंवा पचाख पूजा. हाय एम पूजा. आय एम विथ डायनासॉर पूजा. पण मुलाचं नाव काय सांग ना सिरियसली. गगनचुंबी शक्य नाही. मी सांगतो ना भाई त्याचं नाव ना राहुल किंवा रोहन किंवा मैं आ गया मा मैं रोहित हूँ. चल 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 बघूया काय नाव आहे तुझं. कसं विचारायचं? एक्सक्यूज मी सर. कॉंग्रॅच्युलेशन. आमच्याकडे आज एक स्पेशल ऑफर आहे. तुम्ही उभं राहून तुमचं नाव सांगायचंय. तुम्ही तुमचं नाव सांगितल्यानंतर जर ते आमच्या लिस्ट मधलं नाव असेल तर आम्ही तुम्हाला 2 महिन्यांनी जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा हॉटेलमध्ये याल तेव्हा कॉम्प्लिमेंटरी डिनर देणार आहोत. सो नाव काय आहे तुमचं? हाय आय एम पूजा. सर तुमचं नाव काय? हाय आय एम रोहित. सॉरी सर एक्साइटमेंट आनंद तुम्हाला डिनर मिळणार त्याचं. सर तुम्ही खूप खूप मस्त नाव आहे सर तुमचं. सर ग्रेट सर. म्हणजे तुम्ही चांगल्या नावाची हाईट गाठली आहे. व्हेरी गुड सर व्हेरी गुड. तुम्ही पण गाठू शकता मॅडम नंतर. अजून वेळ आहे. क्या बात है यार क्या बात है. हा आज कसं एकदम सुरळीत चाललंय सगळं. म्हणजे गौरव नसला ना तरी कसं एकदम रॉयल कारभार आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो आणि इझी डिशेस झाल्या ना सगळ्या थँक गॉड. हो आणि ज्या नव्हत्या त्यांना पटवून गोड बोलून मी पटवलं. हो करेक्ट आहे. मी काय म्हणतो असं जरा मला ते जे पिस्कट असतं ना पिस्कट असं ते नाही का ते पिवळं पिवळं असतं ते प्यावंसं वाटतं यार. प्लीज प्लीज बनवा ना कोणीतरी प्लीज. येस चहा. ए भाई भगवान साहब लोकांसाठी 5 गरमागरम चहा पटापट. देखो भैया जी हमसे ये काम नहीं होने वाला बस. का? अरे पण चहा बनवणं तुझी स्पेशालिटी आहे ना. अरे हम चाय के बारे में नहीं बोल रहे. ये जो ऑर्डर लेने का काम है ना उसके बारे में बोल रहे. कसली ऑर्डर पाहिजे? काय परत कस्टमर आलाय? ओरे विअर्डो आहे कोणीतरी. काय ऑर्डर काय आहे त्याची? हमको नहीं मालूम. अरे पण तूच घेतली ना ऑर्डर. अरे हाँ लेकिन ये सब खाना हम कभी खाए ही नहीं है. खाना तो छोड़ो इनका कभी नाम भी नहीं सुने. और काहे का वो सिप्पा गोटे और काहे का पिस्ता. और ये जो ससुरा आया है ना ये जो बोल रहा है ये तो हमें इस दुनिया की भाषा भी नहीं लगती. चिल भगवान. अरे काहे का चिल. अरे काम डाऊन. मैं हूं ना मैं हूं. भाई बघ चिल मार यार. इतना टेंशन क्यों लेते हो? हाय. हो हॅलो. 374 बिल्ले आहेत त्या टेबलावर. मी परी. ओ हाय मी अजीब. अजित. अजित नाही अजीब. अजीब. अजीब हा म्हणजे अजीब अजीब. अजीब अजीब नाही. अनिरुद्ध जीवनलाल बने अजीब. हा LOL. Oh, Laughing yes. out loud. छान आहे तुमचं हे हॉटेल मस्त. अरे ते विश तुमची डिश आमची क्लास आयडिया आहे. सुपर. म्हणजे कॉन्सेप्ट आवडली. लवली. थँक्यू. काय विश पूर्ण करू तुमची? ओके मला एक फुनसुक दाल गोरिल्ला आणि एक चाऊमीन चीज चिंकारा हे आणून द्या.
व्हॉट? एक मिनिट लिहू याच्यात हा. फुनसूक दाल गोरिल्ला हा चाऊमीन चीज चिंकारा. फुंगसूक दाल गोरिला, येस चाऊमीन चीज चिंकारा. करेक्ट. हे काय आहे? ऑर्डर आहे, नाही, हे काय आहे? डिश आहे. विश तुमची डिश आमची, बरोबर की नाही? हा मग ही माझ्या विशची डिश आहे. फुनसूक दाल गोरिल्ला आणि चाऊमीन चीज चिंकारा.